आणखी एक महत्त्वाची बातमी, एफडीएचे अधिकारी पुन्हा एकदा आमदार निवासात पाहणी करण्यासाठी आलेत। अधिकाऱ्यांकडून आता कॅन्टीनची तपासणी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे। याआधी साधारणतः 19 चुका खरं तर यामध्ये आढळलेल्या होत्या। त्या संदर्भात या कॅन्टीन मालकाची तपासणी सुद्धा सुरू आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुमार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? आणखी एकदा आता एफडीएचे हे अधिकारी तपासणीसाठी आमदार निवासात आल्याचं आपण पाहतोय, काय अधिकची माहिती आहे? मोहिनी, आपण पाहतोय की आकाशवाणी कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याप्रकरणी संजय गायकवाड यांनी एका कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली होती आणि त्यानंतर या सगळ्या कॅन्टीनची तपासणी करण्यात आली। एफडीएचे अधिकारी जवळपास 4 ते 5 तास परवा दिवशी होते आणि तेव्हा या कॅन्टीनचं जे काही कंत्राटदार आहेत त्यांचं परवाना जो आहे तो निलंबित करण्यात आलेला होता। मात्र पुन्हा एकदा आज एफडीएचे अधिकारी जे आहेत ते या कॅन्टीनमध्ये पोहोचलेले आहेत आणि कॅन्टीनचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करतात। शिवाय आणखी एक महत्त्वाची बातमी, एफडीएचे अधिकारी पुन्हा एकदा आमदार निवासात पाहणी करण्यासाठी आलेत। अधिकाऱ्यांकडून आता कॅन्टीनची तपासणी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे। याआधी साधारणतः 19 चुका खरं तर यामध्ये आढळलेल्या होत्या। त्या संदर्भात या कॅन्टीन मालकाची तपासणी सुद्धा सुरू आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुमार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? आणखी एकदा आता एफडीएचे हे अधिकारी तपासणीसाठी आमदार निवासात आल्याचं आपण पाहतोय, काय अधिकची माहिती आहे? मोहिनी, आपण पाहतोय की आकाशवाणी कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याप्रकरणी संजय गायकवाड यांनी एका कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली होती आणि त्यानंतर या सगळ्या कॅन्टीनची तपासणी करण्यात आली। एफडीएचे अधिकारी जवळपास 4 ते 5 तास परवा दिवशी होते आणि तेव्हा या कॅन्टीनचं जे काही कंत्राटदार आहेत त्यांचं परवाना जो आहे तो निलंबित करण्यात आलेला होता। मात्र पुन्हा एकदा आज एफडीएचे अधिकारी जे आहेत ते या कॅन्टीनमध्ये पोहोचलेले आहेत आणि कॅन्टीनचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करतात। शिवाय पूर्ण कॅन्टीनच्या परिसराची पाहणी केली जाते आहे आणि या सगळ्या परवाना रद्द झाल्यानंतर जे 19 जी काही बाबी होत्या त्या बाबींचं उल्लंघन केल्याप्रकरणी जो काही ठपका या कॅन्टीन मालकांवरती ठेवण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं एफडीएचे अधिकारी आज पुन्हा एकदा इथं आल्याचं कळतं आहे। आतमध्ये एफडीएचे अधिकारी आहेत, शिवाय कॅन्टीनमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते आहे। त्यामुळे परवाना निलंबित झाल्यानंतर येत्या काळात आणखी काही कठोर पाऊल एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं उचललं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं मारहाण केलेली होती त्या मारहाणीचं समर्थन न करता त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाईचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। मात्र दुसरीकडे एफडीएचे अधिकारी या कॅन्टीनमध्ये पोहोचलेले आहेत, ते अजून सुद्धा त्यांचं काम करतायत आणि कारवाई नेमकी काय केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या कॅन्टीनच्या जे काही जेवण मिळत होतं किंवा निकृष्ट दर्जाचं जेवणावरती ठपका जो ठेवण्यात आलेला होता त्यावरून सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते आणि एफडीएनं तातडीनं यावरती कारवाई करत 19 बाबींचं उल्लंघन झाल्याचा ठपका या कॅन्टीनच्या कंत्राटदारांवरती ठेवलेला होता आणि तेव्हापासून एफडीएचे अधिकारी सातत्यानं या आकाशवाणी कॅन्टीनमध्ये येत आहेत। त्याचबरोबर कायदेशीर कारवाई जी काही त्यांच्याकडनं केली जाते आहे त्या अनुषंगानं ते कॅन्टीनचे जे काही मालक आहेत, मॅनेजर आहेत त्यांची सुद्धा चर्चा केल्याचं करत असल्याचं पाहायला मिळतं आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।